कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लीला ऐक, लीला लीला अगं ऐक, लीला ऐक ना बाळा, काय करतेस तू? रेवती जा ना तिच्या बरोबर। हो हो रेवती नाही, थांब, तू नको जाऊ, मी जाऊन बोलतो। बाबा आता आपण काय करायचं? हे पत्रकार आता दिवसभर विनाकारण हीच गोष्ट चघळत राहतील आणि आपण त्यांना इग्नोरही करू शकत नाही। सगळ्यांना आपल्याला उत्तर तर द्यावीच लागतील। येस, आणि त्यासाठीच आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागणार आहे। प्रमोद विराज, तुम्ही विश्वाची हेल्प घेऊन प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाइज करा। ठीक आहे। हो बाबा। किशोर, हाँ लॉज ना कॉन्टॅक्ट कर। ओके। यश, रिपोर्टर्स बरोबर कोऑर्डिनेट कर। येस अजय। एक मिनिट एजे, पण लीलाईंचं काय? नाही म्हणजे प्रेस त्यांना सुद्धा प्रश्न विचारेल ना, जे घडलंय त्याबद्दल। त्यांना बोलता येणार आहे का? त्यांना सवय नाही ना असं प्रेसला ऍड्रेस करायची। एजे, तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळी त्यांनी किती? लीला प्रेस कॉन्फरन्स मध्ये येणार नाही, तिची तब्येत ठीक नाहीये आणि तिच्या हेल्थ पेक्षा मला माझी इमेज इम्पॉर्टंट नाहीये। मी एक काम करतो, लीलाला एक व्हिडिओ बाईट करायला सांगतो आणि आपण तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवूया। प्रेस कॉन्फरन्स आपण ऑफिसमध्येच घ्यायची आहे का? नाही, इथे घरी घ्यायची आहे। काय? घरात? एजे, येस, कारण की तिची तब्येत ठीक नसताना मला तिला एकटीला सोडून कुठेही जायचं नाहीये। आणि हो, मी तिला या प्रेस कॉन्फरन्स बद्दल काही सांगणार नाहीये। कळलं सगळ्यांना? तुम्ही पण कोणी काही बोलू नका। काही झालं तरी लीला आमच्या रूम मधनं खाली येणार नाही आणि या सगळ्याचा तिला कसलाही त्रास होता कामा नाही। बरोबर आहे अभिरामचं, आपण सगळ्यांनी लीलाला त्रास होऊ नये याची काळजी घेऊया। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, तर बिचारी उगीच काळजी करत बसेल। आई, मी आलोच। सगळं माझ्यामुळे होतं। इजेंना किती त्रास होतोय। मला इजेंना खुश ठेवायचं होतं, त्यांना आनंदात बघायचं होतं, पण लीला, इजे लीला, शांत हो। लीला, शांत हो। इजे मी हे बघ, मला कळतं तुझ्या मनात काय चाललंय, पण जे काही घडलं ना त्यात तुझा किंवा माझं काही फॉल्ट नाहीये। आणि इजे सगळे तुम्हालाच ब्लेम करताय। तर बोलतात तर बोलू दे लीला, काय फरक पडतो? हे बघ, या सगळ्या गोष्टीचा मला अजिबात त्रास होत नाही आणि तूही करून घेऊ नकोस। या सगळ्यामुळे तुझ्या हेल्थवर काही परिणाम झाला तर ते मला आवडणार नाहीये। इथे लोक तुमच्यामुळे माझ्यावर हल्ला झाला असा तुमच्यावर आरोप करताय, पण तरी सुद्धा एजे, तुम्हाला माझीच काळजी वाटते। प्लीज शांत हो, आणि तू जेवढं टेन्शन घेतेय तेवढं काही घडलेलं नाही लीला। आय कॅन हँडल इट। तुला मी आधी सांगितलं होतं की या जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी तुझा नवरा हँडल नाही करू शकत। सो रिलॅक्स। इजे, मला पण तुमची मदत करायची, मी काय करू शकते का? करू शकतेस,
काय सांगा ना, काय करू? एक व्हिडिओ बाईट देऊ शकतेस ज्यात तू म्हण की जे काय छापून आलेलं आहे ते सगळं खरं नाहीये. हो हो, मी लगेच बनवते असा व्हिडिओ. नाही, त्याआधी तुझे मेडिसिन्स इम्पॉर्टंट आहेत, ते मिस नाही करायचे. औषधं नंतर घेते ना. हेल्थ कम फर्स्ट. एक लक्षात ठेवलेला, या जगात माझ्यासाठी सर्वात महत्वाची व्यक्ती तू आहेस. त्यामुळे तुझ्या हेल्थला काही झालेलं मला चालणार नाही. त्यामुळे या गोळ्या घे. आता शूट करू का व्हिडिओ बाईट? येस, पण हा शूट करताना तुला कुठलाही स्ट्रेस झाला तर थांबव. आय कॅन हँडल एव्हरीथिंग. हे बघ, मी थोड्या बाहेर चाललोय. मला विश्वा, प्रमोद आणि विराज बरोबर काही मॅटर सॉल्व्ह करायचेत, काही लोकांना भेटायचंय. तू काळजी घे. एजे, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला काही झालेलं मला अजिबात सहन होणार नाही. लीला, मी प्रॉमिस करतो आपल्या दोघांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ओके? येऊ मी? नमस्कार. मी तुम्हाला काय होतंय, नेहमी किती मोठे मोठे डायलॉग्स इझिली म्हणते, आता काय होतंय? हां, नमस्कार. मी लीला अभिराम जागेदार. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एजंटवर केलेले आरोप खोटे आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.